अजित पवारांकडे अशी कुठली बार्गेनिंग पॉवर आहे की ते म्हणू शकतात की मला सर्वाधिक जागा हव्या आहेत. 60 ते 65च्या पुढं अजित पवारांना जागा मिळणार नाही. अजित पवार त्यांची सेक्युलर लाईन सोडू शकत नाही, त्यांचे आमदारही त्यांना सोडू देणार नाही. भाजप त्या सेक्युलर लाईनवर येऊ शकत नाही. त्यामुळे हा त्यांचा एक वैचारिक क्लॅशेस तो राहणारच. उद्या हेच शरद पवार जर महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट अजित पवारांशिवाय होत नसेल तर ते अजित पवारांना न घेता विरोधात बसणार आहेत का? शरद पवारांनी खूप छान गुगली टाकली की ते घड्याळ चिन्ह फ्रीज करून टाका. ही जी निवडणूक आहे 2024ची ही सर्वाधिक बंडखोरी असणारी निवडणूक होऊ शकते. बंडखोरांच्या जीवावर जर ज्यावेळेस सरकार बनणार असेल, जरी महायुतीतला घटक पक्ष असले आणि अजित पवारांकडे भल्याही कमी जागा असल्या तरी त्यांची बार्गेनिंग पॉवर काही कमी होणार नाही. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत. अजित पवार महायुती सोडून जाणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमित शहा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्याकडे 80 ते 85 जागांची मागणी केली आणि ती मागणी अमित शहांनी नाकारली अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर. सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर, अजित पवार महायुतीमध्ये नाराज आहेत आणि ते स्वतंत्र निवडणुका लढवणार अशी चर्चा वारंवार होते. त्यामागचं काय कारण आहे? अजित पवार नाराज आहेत की नाही हा मला त्याच्यात फार काही तथ्य वाटत नाही. कारण वर्षभरापूर्वी ज्यावेळेस अजित पवार 2023ला ज्यावेळेस ते महायुतीमध्ये आले त्याच वेळेस यातल्या बऱ्यापैकी गोष्टींची क्लॅरिटी आहे की आपण कुठल्या जागा लढायच्या आहेत, कुठल्या नाही. नंबर हा विषय सोडून द्या. जर शरद पवार हे जर स्वतः असं म्हणत असतील की सर्वाधिक कमी जागा मी महाविकास आघाडीत लढणार आहे तर त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे अशी कुठली बार्गेनिंग पॉवर आहे की ते म्हणू शकतात की मला सर्वाधिक जागा हव्या आहेत. त्यांचा लोकसभेला काही परफॉर्मन्स आहे, राज्यात काही त्यांच्याबद्दलची फार सहानुभूतीचं वातावरण आहे. इव्हन ते स्वतः बारामतीतून लढायचे की नाही लढायचे याच्याबद्दल बारामतीकरांनाच प्रश्न विचारत आहेत. अशा केसमध्ये अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर किती आहे हा झाला एक वादाचा मुद्दा असेल की याच्यावर आपण वेगळी चर्चाही करू शकतो. मात्र महायुतीमध्ये ज्यावेळेस एकत्र येताना अजित पवारांकडं असं फारसं काही त्याच वेळेस हे सगळं ठरलेलं आहे की आपल्याला किती जागा लढायच्या. आणि माझी जी काही इनिशियल आत्ताची जी माहिती आहे ती साधारण मॅक्झिमम खूप जागा जरी मिळाल्या तरी 60 ते 65च्या पुढं अजित पवारांना जागा मिळणार नाहीत असं तरी आत्ता दिसतंय. आणि त्यातल्याही बऱ्यापैकी जागांवर त्यांच्यात सहमती झालेली आहे महायुतीत अशी माझी माहिती आहे. नाराज आहे याची चर्चा आता पुन्हा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे भाजप वोट जिहादवरून अनेक विधानं करत आहे आणि त्याचवेळी अजित पवारने एक स्टेटमेंट केले की आम्ही मुस्लिमांना 10% तिकीट देऊ जागा वाटपामध्ये. याचा काय अर्थ आहे? गंमत अशी का दोन्ही भिन्न विचारधारेंची मंडळी आहेत. आता त्यांनी एकत्र यायला पाहिजे होतं का नाही यायला पाहिजे होतं हा त्यांचा प्रश्न, पण ते एकत्र आलेत. आता भिन्न विचारधारा ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस हे वैचारिक क्लॅशेस होणारच आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकामध्ये जर ट्रेंड बघितला तर मुस्लिम मतं आणि त्या तुलनेत दलित मतं ही बऱ्यापैकी ही महायुतीच्या अगेन्स्ट गेली आणि त्याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला. आता या लाईनवर जेव्हा विचार करताना अजित पवारांनी ज्यावेळेस महायुतीत येण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसही ही भूमिका घेतली होती का मी माझी सेक्युलर लाईन सोडणार नाही किंवा मी माझ्या विचारांशी, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी मी आपला बांधील राहील, प्रामाणिक राहील किंवा मी त्या विचारांवर चालेल. भले मी सो कॉल्ड काय विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते महायुतीत आले असतील. असं जरी असलं तरी मूळ अजित पवारांना त्यांची सेक्युलर लाईन सोडता येणार नाही हे आणि त्यांनाच काय त्यांचे आमदारही त्यांना सोडू देणार नाहीत. कारण त्यांच्या मतदारसंघांमध्ये ती गोष्ट क्लॅरिटीनी आहे, पेनिट्रेट आहे. म्हणजे उदाहरण घेतलं आपण वडगाव शेरी या अजित पवारांच्या आमदाराचं उदाहरण घेतलं की जिथं अजित पवार लढणार आहेत. आता वडगाव शेरीमध्ये जर मुस्लिम आणि दलित विरोधी जर लाईन राष्ट्रवादींनी जर चालवली, अजित पवारांनी चालवली तर त्यांच्या आमदाराला त्याचा सर्वाधिक मोठा फटका बसेल तिथं. त्या केसमध्ये अशी केस प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळं अजित पवार त्यांची सेक्युलर लाईन सोडू शकत नाही, भाजप त्या सेक्युलर लाईनवर येऊ शकत नाही. त्यामुळे हा त्यांचा एक वैचारिक क्लॅशेस तो राहणारच आहे. महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक चर्चा अजून एक सुरू आहे. भाजप म्हणजे ही चर्चाच आहे, बातम्यांमधून ते समोर येत आहे. भाजप म्हणते आम्हाला 150 जागा पाहिजे, त्यापेक्षा आम्ही कमी नाही लढणार.
त्याचवेळी एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणते की आम्हाला 100 जागा पाहिजे. हे जर का खरं असेल तर अजित पवार फक्त 38 जागा लढणार का, म्हणजे त्या जवळपास, आणि त्यावर अजित पवार किती समाधान मानू शकतात का? बरोबर. आता विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि बऱ्यापैकी असं समजू आपण, म्हणजे गणित काय एकदा समजून घेऊ. 104 जागा, 103 105, म्हणजे आता 103 आहेत, पूर्वी 105 होत्या. ह्या भाजपच्या जागा, विद्यमान जागा त्या भाजप लढेल असं समजू. समजा राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत, त्यांच्या त्या जागा लढतील. शिवसेनेकडे जे काय ते त्यांच्या जागा लढतील. ह्या जरी जागा धरल्या तर 203 205 जागा आहेत. हा यांच्या मतांचं, काही यांच्याबरोबर अपक्षही आहेत, ते सगळे धरून. आता उरल्या 82-83 जागा, यांना वाटायच्या किती जागा आहेत? त्या 82-83 जागा वाटायच्यात यांच्यातल्या खऱ्या. आता यांचा खरा वाद कुठं आहे? तर यांना अंडरस्टँडिंगमध्ये काही जागा फिरवायच्या आहेत. म्हणजे आता ती जागा भाजपकडे आहे, ती जागा सेनेला हवी आहे किंवा राष्ट्रवादीला हवी. तर ह्या अंडरस्टँडिंगमधल्या ज्या जागा फिरवायच्या आहेत ना, त्याच्यावरनं हे नाराजी नाट्य सुरू आहे. जागा, नंबर ऑफ जागा किती लढायच्या आहेत याच्यावरनं हे फारसं काही नाराजी नाट्य नाही आहे, म्हणजे नंबर गेम नाही आहे. शरद पवारांचं काय म्हणणं आहे, आता जर त्यांची रणनीती बघितली तर शरद पवार अशा पद्धतीने बघतायत की शरद पवार किती जागा लढतील? मॅक्स शरद पवार 88 जागा लढतील. 80 ते 88च्या पलीकडे शरद पवार जागा लढणार नाहीत असं चित्र आत्ता आहे. पण शरद पवार असं लावून धरतायत का की तुम्हा दोघांना 100 आणि मी 88, मी 12 जागा का कमी लढू, मग त्या 12 जागांमध्ये पण डिवाइड करून घ्या. तर ज्याची विनिंग पॉसिबिलिटी आहे, ज्या जागेवर, ज्या विचारांची, तर त्या आणि उमेदवाराची, तर तिथं प्राधान्य द्या, किंवा तो उमेदवार त्या पार्टीत फिरवून घ्या. अशा दोन्ही स्तरांवर तो सगळा त्यांचं नंबर गेम चाललेला आहे. तिसरं, हा याच्यात वाद का होतोय, म्हणजे आयदर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, आपण तुर्तास महायुती म्हणून याच्यावर बोलू. तर असं एक चित्र असं सगळ्यांना असं वाटतं की ज्यावेळेस 95चं गव्हर्नमेंट आलं, का ज्यावेळेस अपक्षांचं कडवोळं खूप मोठ्या प्रमाणे होतं किंवा अपक्षांची संख्या मोठी होती, आणि ही जी निवडणूक आहे 2024ची, ही सर्वाधिक बंडखोरी असणारी निवडणूक होऊ शकते. आणि बंडखोरी असणारी निवडणूक जर झाली तर छोट्या छोट्या मार्जिननी काही जागा पडू शकतात, काही ठिकाणी बंडखोर निवडून येऊ शकतात. आणि बंडखोरांची संख्या वाढली तर कोणाचंही जर स्टेबल गव्हर्नमेंट येत नसेल तर त्या बंडखोरांच्या जीवावर ही निवडणूक हे सरकार बनणार आहे. आणि मग हे बंडखोरांचं सरकार, बंडखोरांच्या जीवावर जर ज्यावेळेस सरकार बनणार असेल तर त्यावेळेस समजून घ्या, जरी महायुतीतला घटक पक्ष असले आणि अजित पवारांकडे भल्याही कमी जागा असल्या तरी त्यांची बार्गेनिंग पॉवर काही कमी होणार नाही. तर जर आपल्याकडे ज्या जागा आहेत त्या जागा जर वाढवायच्या असतील तर जो जास्त जागा लढेल त्याला जास्त जागा मिळतील. साधं गणित आहे. म्हणजे भाजप जेव्हा 164 जागा लढलं तेव्हा 105 आमदार निवडून आले. ज्यावेळेस ते 2014ला सर्वाधिक 200+ जागा लढले तेव्हा कुठेतरी त्यांच्या 124 का काय जागा निवडून आल्या होत्या. तेव्हा साधं गणित आहे, जो जास्त लढेल त्याच्या जास्त जागा निवडून येतील. मात्र यावेळेस याला कुठंतरी मी म्हटलं तसं शरद पवारांनी छेद दिला, ज्याची जागा निवडून येईल त्यालाच जागा द्यायची. आणि तेच धोरण कुठंतरी महायुतीमध्ये पण येऊ घातलंय. आता जर यांनी वाद नाही घातले, टू बी फ्रँक, अजित पवार नाराज आहे, यांनी आत्ता जर वाद नाही घातले तर यांचे जे काही विद्यमान आमदार आहेत किंवा तिथले इच्छुक आहेत ते बंडखोरी करतील. त्यांची बंडखोरी जर थांबून ठेवायची असेल तर ह्या नेत्यांना बैठकांमध्ये पेल्यातलं वादळ त्यांना करावंच लागणार. आता अशी स्थिती झाली आहे का, बार्गेनिंग पॉवरही नाही आणि बाहेरही पडताय नाही, अशी अजित पवारांची स्थिती झाली का? अजित पवारांची स्थिती ही आहेच की म्हणजे अजित पवारांनाही म्हणजे आपण बघतोय सातत्याने त्यांनी ती प्रकारची विधानं केलेली आहे. पण तरी मी असं म्हणतो की अजित पवारांची अडचण झाली आहे का, तर अडचण झाली. पण आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे की एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही. तसं एका निवडणुकीने सगळंच गमावलं आणि सगळंच मिळवलंय. म्हणजे आज जी शरद पवारांची पोझिशन आहे महाराष्ट्रातली, देशभरातल्या राजकारणाची, कदाचित ती 2014ला नव्हती. म्हणजे 10 वर्षात इतकं वातावरण बदललं किंवा या लोकसभेला आपण बदललेलं होतं. त्यामुळे आज अजित पवारांचं सगळं गमावतंय किंवा अजित पवार हारतायत. तर राजकारणात फार काही एक गोष्ट दीर्घकाळ, म्हणजे क्रिकेट, राजकारण, बॉलिवूड यात काही घडू शकतं. म्हणजे त्याच्यामुळं आज अजित पवारांकडे सगळंच अजित पवारांनी गमावलंय असंही म्हणण्याचं काही कारण नाही. कदाचित आपण नोव्हेंबरच्या निकालानंतर आपण वेगळी चर्चा करत असू. कदाचित त्यावेळेस अजित पवारच हे सगळ्यात बार्गेनिंगमधला सगळ्यात मोठा हुकमी एक्का असू शकेल.
म्हणजे जर कोणाचंच गव्हर्नमेंट होत नसेल तर अजित पवार ज्या गव्हर्नमेंटमध्ये जातील त्या गव्हर्नमेंटमध्ये अजित पवार म्हणजे मानाचं स्थान घेतील. त्यावेळेस काय करणार? जसं 99ला शरद पवार काँग्रेस त्यांना देशाचं प्रमुख पद देण्यास नकार देणारे शरद पवार ज्यावेळेस स्वतःची वेगळी चूल मांडतायत, तेच शरद पवार विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर जातात. का जातात? सत्तेसाठीच जातात. त्यावेळेस ते सगळी त्यांची तत्व कॉम्प्रोमाइज करून त्या ठिकाणी त्या सत्तेच्या पंक्तीत बसतात. तर उद्या हेच शरद पवार जर महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट अजित पवारांशिवाय होत नसेल तर ते अजित पवारांना न घेता विरोधात बसणार आहेत का? करावं शरद पवारांनी याच्यात स्पष्टोक्ती की उद्या आज ते म्हणतील आम्हाला अजित पवारांची गरजच पडणार नाही, पण इफ अँड बटवर बोलू, जर अजित पवारांची गरज पडली तर अजित पवारांना घेणार का? कारण मी तसं म्हटलं की बॉलिवूड, राजकारण आणि क्रिकेट याच्यात काही घडू शकतं, तर याच्यातही काही घडू शकतं. त्यामुळे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का, किती वाढली आहे, काय परिस्थिती आहे, हे काही असलं तरी याचे बऱ्यापैकी ज्या क्लॅरिटी आहेत त्या निकालानंतरच येणार आहेत. आणखी एक ऑब्झर्वेशन म्हणजे ते अनेकांचं ऑब्झर्वेशन आहे, कॅम्पेनिंग असो किंवा कुठले कार्यक्रम असो, अजित पवार महायुती म्हणून एकत्रित जे आहे ते कमी दिसतात आणि वैयक्तिक जास्त दिसतात, असं अनेकांचं ऑब्झर्वेशन आहे. बरोबर आहे. शरद पवार महाविकास आघाडी म्हणून किती ठिकाणी एकत्र दिसले. मी कंपॅरिझन का करतो, तर कंपॅरिझन केलं की मग आपल्या लक्षात येतं की काय म्हणा किती वेळा हे तरी एक CM 2 DCM तिघं तरी एकत्र प्रत्येक ठिकाणी दिसतात, बहुतांश 50 ठिकाणी तरी दिसतात. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे कधी किती व्यासपीठावर एकत्र दिसले? असं नाहीये. जो तो ज्याच्या त्याच्या बालेकिल्ल्यात लढतोय. जिथं अजित पवारांचा बालेकिल्ला तिथं अजित पवार लढतायत, जिथं एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे तिथं एकनाथ शिंदे लढतायत, जिथं देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आहे तिथे ते लढतायत. त्यामुळं आणि हे अंडरस्टँडिंगमध्ये म्हणजे साधी गोष्ट आहे, ग्रामीण भागातल्या माणसाला पटकन कळतं. आपलं घर आहे, घरात चार करते मंडळी आहेत आणि गावात 5 लग्न आहेत, तर 4ही पण एकाच लग्नाला जात नाही ना, 4ही वेगवेगळ्या लग्नांना जातो ना. म्हणजे सगळ्यांकडे पोचलं पाहिजे. आणि आता यांचं हे लग्नच आहे, म्हणजे इतका कमी वेळात त्यांना इतकी मोठी बॅटिंग करायची आहे, तर त्याच्यामुळं ते पांगूनच प्रत्येक ठिकाणी मी कसा जाईल याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते पर्क्युलेट खाली पण बघा ना, समजा विधानसभा मतदारसंघात जो व्यक्ती लढणार आहे तर त्याच्या घरातल्या सगळ्या व्यक्ती पूर्ण मतदारसंघात फिरतात, सगळेच जण एका घरात फिरत नाहीये. सेम केस आहे ही. त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही यांच्यात काही फार तेव्हा तात्विक वाद आहेत का? घरात वाद असतात, भावाभावात वाद असतात, पती पत्नीमध्ये वाद असतात, वडील मुलामध्ये वाद असतात, पण ज्या वेळेस स्वार्थाची गोष्ट येते ना तेव्हा सगळे एकत्र असतात. तर यांना सत्तेची ज्यावेळेस गणितं मांडायची आहेत ना, ही सगळी एकत्र आहेत. आता हे वाद करणारच आहेत, यांच्यात छोट्या मोठ्या कुरबुरी होणारच आहेत. पण मला असं वाटतं त्याच्यात या दोन्ही पार्टीज पुढं म्हणजे महायुती पुढं पण आणि महाविकास आघाडी पुढं पण बंडखोरी रोखणं हे सर्वाधिक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यामुळं कोणालाही लोकसभेतून ह्या मंडळींनी धडा घेतला आहे, कोणालाही लॉंग टर्मची इलेक्शन नको आहे. शॉर्ट टर्ममध्ये कमी वेळातली इलेक्शन हवी आहे, कमी दिवसांमधली इलेक्शन हवी आहे. आणि तुम्ही बघा 30 ते 32 दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर मतदानाची प्रोसेस पार पडलेली असेल आणि ती जर पार पाडायची असेल तर हे दिवस कसे पुढे जातील. 26 नोव्हेंबर जर आपला कट ऑफ पॉईंट आहे, 27 नोव्हेंबरला जर ह्या राज्यात बाय डिफॉल्ट राष्ट्रपती राजवट लागणार आहे, तर 27 नोव्हेंबरच्या आधी ह्या राज्यात सरकार येणं अपेक्षित आहे. ते जर सरकार यायचं असेल तर त्याच्या आधी मतदाना आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ही प्रक्रिया नॉट मोर दॅन 45 डेज आहे. आणि जर तुम्ही ही जर प्रक्रिया उलटी धरली, आपण उलट्या दिशेने गेलो, समजा 26 नोव्हेंबर ते 26 ऑक्टोबर असा विचार केला, 26 ऑक्टोबर हा झाला 1 महिन्याचा पिरियड, पुढं 8-10 दिवस सरकार बनवायला आपल्याला द्यावा लागतील. ते जर आपण 15 नोव्हेंबरचा जर कट ऑफ पॉईंट पकडला काउंटिंगचा किंवा मतदानाचा, तर 30 दिवस पाठीमागे आलो तर ते 30 दिवस होतात 15 ऑक्टोबर. आणि 35 दिवस जर काउंट केले तर ते 5 दिवस अलीकडे आलो तर होते 10 ऑक्टोबर. आज तारीख आहे 5 ऑक्टोबर. या आठवड्याभरात पुढच्या आठवड्यात यांना आचारसंहिता लावावी लागेल, नाहीतर पुढं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल. आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये कोणीही मतदान, कोणत्याही सत्ताधारी असं नाही म्हणणार की आम्ही राष्ट्रपती राजवटीत मतदान प्रोसेस करू.
म्हणजे असं होत असेल तर मला आश्चर्य वाटेल की या सत्ताधाऱ्यांना खरंच त्यांच्यावरच विश्वास राहिलेला नाही. तुम्ही आता निवडणुकीच्या दिवसांचं काउंटिंग सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच दिवस झाले आता राष्ट्रवादीची स्प्लिट होऊन निकाल लागून अजूनही राष्ट्रवादी ही अजित पवारांची आहे, शरद पवारांची नाही, हे पटवून देण्यात कमी पडलेत का? मला असं वाटतं की अजूनही आपल्याकडं पगडा हा कर्त्या पुरुषाच्या नावाने घर ओळखायचा आहे. म्हणजे तुमच्या आजोबांच्या नावाने तुमचं घर ओळखलं जातं, तुमच्या वडिलांच्या नावाने तुमचं घर ओळखलं जातं, काही दिवसांनी तुमच्या नावाने तुमचं घर ओळखलं जाईल. अजित पवारांनी स्वतःचं घर बांधलंय, आत्ता नवीन बांधलंय. ते एस्टॅब्लिश जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत ही पार्टी त्यांची आहे असं जनमानसांना लगेच वाटणार नाही आत्ताच्या घडीला. ते एक सर्टन पिरियड द्यावं लागेल, 5-10 वर्षाची सत्ता करावी लागेल किंवा विरोधात बसावं लागेल. त्यातून जे कोण आपल्याबरोबर राहतील ते घर राखायला, त्यानंतर ते घर त्यांचं राहील असं. म्हणून तर शरद पवारांनी खूप छान गुगली टाकली की ते घड्याळ चिन्ह फ्रीज करून टाका. आता थोडंच येऊ, समजा उद्या घड्याळ चिन्ह मिळालं पवारांना असं आपण धरू की उद्या सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह दिलं तर पवार काय घड्याळावर लढणार आहेत? ना मला ना तुला असं ते. म्हणून ते म्हणतात की घड्याळ चिन्ह फ्रीज करून टाका. आता घड्याळ चिन्हाचा त्यातल्या त्यात वापर फक्त अजित पवारांसाठी आहे, शरद पवारांसाठी नाही. त्यांनी तुतारी फुंकलेलीच आहे, जनमानसात त्यांनी नारा दिलेलाच आहे, रामकृष्ण हरी, आणि पब्लिक समोरून रिप्लाय करतच आहे. तर अशी परिस्थिती असेल म्हणून तर शरद पवार अशा प्रकारच्या त्यांच्या गुगली टाकतायत. आता अनेक गुगली शरद पवारांनी, जे पूर्वी पवार बोलले होते की 80 तासाचं सरकार ही त्यांची गुगली होती, आता ही गुगली भाजपसाठी होती की अजित पवारांसाठी होती हे कळालंय अजून. मला वाटतं अजित पवारांनाही समजलंय की नाही काय. सर, शेवटचा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणजे याच्याशी तसं संबंधित आहे आणि संबंधित पण नाही. तर तो असा आहे की शिंदे आणि शरद पवार एक छुपी युती वर्कआउट करते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी जरांगेंच्या माध्यमातून. तशीच ती छुपी युती शिंदे आणि शरद पवारांची अजित पवारला टार्गेट करण्यासाठी पण वर्क होतीये असं बोललं जातंय. राज्याचा मुख्यमंत्री जो असतो ना त्याच्याशी फार कुणी डायरेक्ट वैरभाव घेत नाही आणि ते परवडणारही नसतं. म्हणजे टू बी फ्रँक, त्यात सत्तेचं सर्वाधिक काय म्हणतो ना आपण, त्याचं सत्तेची एक सत्ता काय असती याची सर्वाधिक कोणाला आकलन असेल ना तर ते शरद पवारांना आहे. तर ते कुठल्याही राज्याचा कुठलाही सीएम असू द्या, त्यांना असं कमीपणा वाटत नाही की मी इतका ज्येष्ठ नेता आहे, मी वर्षावर जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला कसा मी भेटू किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी बोलवून घेईन, असं कधीही पवारांनी केलं नाही. पवारांनी कधीही डेकोरम मोडलं नाही. कोणाच्या मान सन्मानाचा पवारांनी अनादर करायचा असेल तरी तो खूप आदराने अनादर केला आहे. म्हणजे ॲग्री टू डिसॲग्री जसं म्हणतो आपण, तसं पवारांनी केलेलं आहे. कधीच पवारांनी असं केलेलं नाही. आता एकनाथ शिंदेंच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण उलटं बघू. पवारांना एकनाथ शिंदेंची गरज किती आणि एकनाथ शिंदेंना पवारांची गरज किती. जर आपला प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांना जर नियंत्रणात ठेवायचं असेल मग ते प्रतिस्पर्धी कोण कोण? ते प्रतिस्पर्धी फक्त देवेंद्र फडणवीस अजित पवार नाही आहेत, ते प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे पण आहेत. पवार असं आज ठामपणे म्हणणार आहेत का काही झालं तर मी एकनाथ शिंदेंच्या पक्षाबरोबर युती करणार नाही किंवा त्यांना माझ्याबरोबर घेणार नाही, किंवा एकनाथ शिंदे असं म्हणतात की मी कधी पवारांबरोबर जाणार नाही? असं काहीच नाही आहे. मग माझं म्हणणं तेच आहे की क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारण एकच तराजूत तोलायचं. सर, खूप खूप धन्यवाद. आपण विषय अजित पवार महायुती सोडणार का हा होता, पण त्या निमित्ताने तुम्ही आत्ता विधानसभेची निवडणूक कोणत्या स्थितीत आहे आणि कशी रंगतदार झाली आहे ते समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास तेच थांबू. आपले खूप खूप आभार.